PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज, प्रसन्ना प्लॅन, 8 सुंदरवाडी छत्रपती संभाजीनगर। भविष्याचे नो टेन्शन, घ्या आजच ऍडमिशन। PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज। काँग्रेसचे साकोली प्रभारी आणि ज्येष्ठ नेते प्रसन्न राजा तिळके यांनी आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्ष राजा म्हणून उदयास येईल असा विश्वास व्यक्त केला आहे। आगामी मौदा नगर पंचायत निवडणुकीसाठी तिळके हे काँग्रेसकडून एक मजबूत संभाव्य उमेदवार मानले जातात। नमस्कार। आता 2025 नगरपंचायती आणि महानगरपालिकाच्या ज्या निवडणुका उघडलेल्या सार्वत्रिक निवडणुका, त्या निवडणुकाच्या अनुषंगाने तुम्ही जे म्हणलं की बाबा लोकसभेला खूप चांगलं वातावरण कौल काँग्रेसने जनतेने शेतकऱ्यांनी दिलं, त्यानंतर विधानसभेला त्याच पद्धतीचं वातावरण होतं। पण ऐन वेळेवर भाजप पक्षाने हा एक लॉलीपॉप म्हणा की काय एक आमिष दाखवून महिलांना एक 1500 रुपये लाडकी बहीण योजना आणली। त्याच्यामुळे कुठेतरी काँग्रेसला त्याचा फरक जाणवला। येणाऱ्या म्हणजे ज्या विधानसभा झाल्या इतकी नाराजी असून जेव्हा आम्ही फिरतो असताना आम्हाला खूप नाराजी लोकांची त्याच्यात समोर आली। पण एक त्यांनी 2-3 प्रकार आहेत त्याच्यात। आता लाडकी बहीणचाही इफेक्ट झाला, विधानसभेला वोट चोरीचाही इफेक्ट झाला त्या सगळ्या याच्यात, म्हणून त्यांनी विधानसभाच्या वेळेस सगळं त्यांचं BJPचं सरकार बनलं। आमचे नेते राहुल गांधी यांनी सातत्याने संविधानाचा मुद्दा लोकसभेच्या आधीपासून उचललेला आहे। असं नाही का इलेक्शनच्या त्याच्या म्हणजे इलेक्शन आलं की तो मुद्दा उचलला जातो। संविधान बचाव हे मोहीम गेल्या कमीत कमी 5-6 वर्षापासून त्यांनी 4-5 वर्षापासून चालू केलेली आहे। आणि जसं जसं समोर येत गेल्या गोष्टी तर त्याच्यावरच बोलतील ना। आता हा वोट चोरीचा पहिले EVM मशीनचा होता, त्याच्यानंतर त्याच्यावरही राहुलजींनी आवाज उचलला। त्याच्यानंतर ह्या लोकसभेनंतर विधानसभेमध्ये ज्या गोष्टी झाल्या त्या सगळ्या वोटर लिस्ट त्यांनी चेक केल्या, त्याच्यानंतर हा मुद्दा उपस्थित झाला। नाही तर हे माहीतच नव्हतं ना। जोपर्यंत आपण त्या गोष्टीची शहानिशा नाही करत तोपर्यंत त्यांना आम्हाला सगळ्यांना म्हणजे नेत्यांना माहीतच नाही पडलं का याच्यात एवढा मोठा घोळ झालाय म्हणून विधानसभेत। कारण इकडले बरेचसे बाहेरचे मतदार आणले, त्याच्यात काही खोटे वोटर्स ॲड केले, जे तुम्ही पाहिलं असेल सगळ्यांनी मीडियावाल्यांनी दाखवलं आहे का जिथे एकेका घरावर 200 मतं नोंदल्या गेल्या आहेत। असे बरेचसे मुद्दे आता ते समोर आले म्हणूनच आम्ही राहुलजींनी तो मुद्दा उपस्थित केला। इथं बोलायला आज मी मोधा तालुक्यात असतो, मी माझ्या मोधा तालुक्यात बरेचसे कार्यक्रम मी आयोजित करतो। आता मोध्याचा NTPC कोणाच्या काळात आला? इथे पेन्नर आणि जे डिझेल पॉलिस्टर आहे मोठ्या प्रमाणात, आता ते नंतर रिलायन्स विकत गेलं, ते कोणाच्या काळात आला? जेव्हा 2012 मध्ये याची तुमची NTPC 2013 मध्ये मुकुलजी इथे मंत्री होते, केंद्रीय मंत्री होते, त्यांनी तो पाठलाग करून ते इथे NTPC आणला। PV नरसिंहराव जेव्हा इथे रामटेक लोकसभेचे खासदार होते, नंतर ते प्राईम मिनिस्टर होऊन गेले, त्याच्यानंतर तिथं रिलायन्स आलं, पेन्नर आल्या। आज ह्या ज्या इंडस्ट्रीज आहेत भाजपनी नाही आणल्या, काँग्रेसच्याच काळात आलेल्या आहेत। त्याचा फायदा उलटा आता भाजप घेऊन आला तो वेगळा गोष्ट, पण आज जे इथे जे रोजगार आणि त्याच्या माध्यमातून जे आज नव्हता, आता एवढं आम्ही पाहिलं तेव्हा 6 ते 7 हजाराचं ग्रामपंचायत लेवलवरच गाव आज नगरपंचायत झाली आहे। कमीत कमी 15,000 वोटर आहे। म्हणजे दिवसांदिवस हे वाढत त्यामुळे झाले का ह्या भागात इंडस्ट्रीज आल्यामुळे झालं ना। आणि ह्या काँग्रेसच्याच काळात आले, ह्या काही भाजपनं मला एखादा चांगला युनिट सांगून द्या भाजपनी की बा हे युनिट आणलं आहे आम्ही आणि इथं आम्ही एवढ्या लोकांना रोजगार दिलेला आहे। मौद्याची नगरपंचायत ही काँग्रेसची स्वीट मला खात्री आहे। आणि ज्या पद्धतीने आमचं नियोजन सगळं चालू आहे, कालही आमची सभा झाली काँग्रेसची, आदरणीय खासदार श्यामकुमार बर्वे, सुनील भाऊ केदार साहेब माजी मंत्री सगळ्यांनी येऊन इथं बैठका घेतल्या, काल मेळावा झाला। आणि यावेळेस नक्कीच आम्ही त्या पद्धतीचंच नियोजन करून आलो आहे, प्रत्येक वार्ड वाईज करून आलो आहे। सगळ्या पद्धतीने आम्ही ते नियोजन करून आजही आम्ही रोज रात्री 12-12 वाजेपर्यंत बसतो। तर यावेळेस नक्कीच मी सांगतो तुम्हाला खात्रीने की यावेळेस मोध्याची नगरपंचायत हे काँग्रेसचीच आहे। जनमत लाईव्हला दिलेल्या विशेष मुलाखतीदरम्यान त्यांनी थेट विद्यमान फडणवीस सरकारवर निशाणा साधला आणि म्हटलंय की सरकारनं निवडणुका जिंकण्यासाठी लाडकी बहीण योजनेचा अवलंब केला। ही वस्तुस्थिती आता उघड झाली आहे। निवडणुका जिंकल्यानंतर सरकार त्या प्रिय बहिणींना विसरले आहे आणि गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून त्यांच्या खात्यात एकही पैसा जमा झालेला नाही।
यावेळी मौदाचे लोक काँग्रेसवर विश्वास ठेवून सरकारचा निश्चितच बदलतील असा विश्वास टिळके यांनी यावेळी व्यक्त केला. ब्युरो रिपोर्ट, जनमत लाईव्ह न्यूज, नागपूर. मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका.